नमस्कार, स्वागत आहे तुमची आईची माया चॅनलमध्ये। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्युनियरच्या मुलांचे इंग्लिशचे जे वर्कशीट आहे, क्वेश्चन पेपर कसा विचारला जातो ज्युनियरच्या मुलांना, ते वर्कशीट देणार आहे, ते सोडवून दाखवणार आहे आणि मुलं त्याच्यामध्ये काय चुका करता हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। एक बघा मैत्रिणींनो, साधारणपणे ज्युनियर केजीच्या मुलांना कॅपिटल आणि स्मॉल लेटर हे शिकवले गेलेले असतात। तर प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला प्रश्न कसा येतो, साधारण फिल इन द ब्लँक्स, मिसिंग लेटर्स जे आहे, जसं कॅपिटल लेटर दिलेलं आहे तर ए नंतर बी लिहायचा, बी नंतर सी, सी नंतर डी। तर जे लेटर लिहिलेले नाही आहेत ते लिहायचे आहेत। तर बहुतेक मुलं काय मिस्टेक करतात, त्यांना नेहमी प्रॅक्टिस आपण जेव्हा करून घेतो तर त्यांना कॉपी करायची सवय लागलेली असते। तर बरेच मुलं इथे ए नंतर पुन्हा ए कॉपी करतात, सी नंतर पुन्हा सी कॉपी करतात, ई नंतर पुन्हा ई कॉपी करतात। तर नाही, त्यांना नेक्स्ट पुढचं लेटर लिहायचं आहे। फिल इन द ब्लँक्स जे आहे ते कसं करायचं आहे ते मुलांना आधीच घरी प्रॅक्टिस करून घ्यायचं आहे, शिकवायचं आहे, समजवायचं आहे। ए बी सी डी ई नंतर एफ येतो, मग सिक्वेन्सनेस ए टू झेड येईल असं नाही आहे, कोणतेही लेटर विचारले जाऊ शकतात। जसं आता इथे सेकंड दिलं आहे एच, एच नंतर आय, जे, के, एल, एम। अशा प्रकारे तुम्ही छोटे छोटे वर्कशीट जे आहे ते मुलांना देऊन वेगवेगळ्या प्रकारे रोज वेगवेगळे लेटर, जसं याच्यामध्ये आज बी त्याने भरलेला आहे तर उद्या बी पासून लिहायला सुरुवात करायची आणि सी त्याला फिल करायला द्यायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्ही घरी वेगवेगळे वर्कशीट बनवू शकतात। त्याच्यामध्ये दुसरा आहे क्वेश्चन नंबर 1 मध्ये बी येतो, तो स्मॉल लेटर येतो। मुलांना स्मॉल लेटर सुद्धा शिकवून झालेले असतात आणि ते पण फिलअप करायला येतात। तर इथे त्यांनी सेम लेटर कॉपी नाही केलं पाहिजे, त्याचे नेक्स्ट लेटर जे आहे ते त्यांनी तिथे लिहिलं अपेक्षित आहेत। आय, जे, के, एल, एम, एन नंतर एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स। अशा प्रकारे हे पहिला जो प्रश्न आहे तो कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर जे आहेत याच्यावर असतो। दुसरा प्रश्न जो आहे तो मॅच कॅपिटल लेटर्स टू स्मॉल लेटर्स। तर कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर जे आहेत ते एकमेकांना मॅच करायचे आहे। मी बहुतेक वेळा मुलांना शिकवताना असं सांगते की हे मम्मी लेटर आहे आणि हे बेबी लेटर आहे। तर मम्मी लेटरला बेबी लेटरशी जोडायचं आहे, मम्मीला आपल्या बेबीकडे घेऊन जायचं आहे। तर आर ला आर जोडायचा, ई ला ई, एम, ओ, टी, वाय, जे। अशा प्रकारे कॅपिटल लेटर जे आहे ते स्मॉल लेटरला जोडायला शिकवायचे आहे। जोडताना रेषा नेहमी सरळ जाईल याच्याकडे लक्ष द्यायचं आहे। नंतर पुढचा प्रश्न असा असू शकतो, लुक ॲट द पिक्चर अँड राईट कॅपिटल अँड स्मॉल लेटर। पिक्चर बघून त्या पिक्चरचं फर्स्ट लेटर जे आहे ते कॅपिटल मध्ये पण लिहायचं आहे आणि स्मॉल मध्ये पण लिहायचं आहे। जसं एफ फॉर फिश, तर इथे कॅपिटल एफ आणि स्मॉल एफ दोन्ही लेटर त्यांना लिहायचे आहे। कॅपिटल टी, स्मॉल टी, कॅपिटल एच, स्मॉल एच। हट, सन, कॅपिटल एस, स्मॉल एस। आईस्क्रीम, कॅपिटल आय, स्मॉल आय, कॅपिटल के, स्मॉल के। नंतर पुढचा प्रश्न जो आहे तो मॅच द लेटर विथ पिक्चर। जसं आपण ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कार, डी फॉर डॉग असं मुलांना शिकवतो, तर त्याच प्रकारे वेगवेगळे जे पिक्चर्स आहे ते दाखवून त्यांना शिकवायचं आहे। मुलांसाठी जे पुस्तकं असतात त्याच्यामध्ये मध्यभागी एक लेटर आणि त्याच्या आजूबाजूला वेगवेगळे पिक्चर्स जे आहे त्याच्याशी रिलेटेड, त्याच्याने स्टार्ट होणारे दिलेले असतात। ते प्रत्येक पिक्चर जे आहे त्यांना वाचून शिकवायचे आहे। मग कॅपिटल लेटरशी पिक्चर सोबत त्यांना मॅच करायचं आहे, जोडायचं आहे। जसं ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, एफ फॉर फ्लॅग, जी फॉर ग्रेप्स, एल फॉर लीफ, पी फॉर पेन्सिल। त्याचप्रमाणे बी मध्ये क्वेश्चन नंबर 4B मध्ये स्मॉल लेटर जे आहे ते पिक्चर सोबत जॉईन करायला शिकवायचं आहे। जसं आय फॉर आईस्क्रीम, जे फॉर जोकर, के फॉर काइट,
M for mango, S for sun, U for umbrella. हे रोज वेगवेगळे लेटर्स वेगवेगळे पिक्चर सोबत तुम्ही मॅच करायला त्यांना देऊ शकतात. नंतर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये राईट करेक्ट वॉवेल AEIOU. तर लहान मुलांना 2 लेटर 3 लेटर वर्ड्स जे आहेत ते ज्युनियर केजी मध्ये शिकवले जातात. त्याच्यामध्ये 3 लेटर मध्ये मधलं जे लेटर आहे ते वॉवेल असतं आणि त्यांना वॉवेलची ओळख करून दिलेली असते. AEIOU हे वॉवेल्स आहे ते शिकवलेलं असतं. तर प्रॉपर वॉवेल जे आहे ते मध्ये फील करायचं आहे. पिक्चर बघून मुलं ओळखतात की ही कार आहे आणि कारचं स्पेलिंग त्यांना 3 लेटर शिकवलेले असतात. मग मध्ये फील करायचं आहे CAR कार. ही पिन आहे PIN पिन, TEN टेन, CAP कॅप, PEN पेन, HUT हट, LOG लॉग, BIN बिन. अशा प्रकारे त्यांना वॉवेल जे आहे ते फील करण्यासाठी छोटे छोटे 3 लेटर वाले वर्ड्स जे आहेत ते येऊ शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे जॉईन द डॉट्स. आता या प्रश्नामध्ये A साठी दिलेला जो डॉट आहे तो डॉट B डॉट पर्यंत जोडायचा, C डॉट पर्यंत जोडायचा, D पर्यंत जोडायचा, E F असं सिक्वेन्सने A to Z जोडायचे आहे. तर याच्यामध्ये डॉट टू डॉट जोडायचे आहे. बरेच मुलं काय करतात, लेटरला लेटर A नंतर B, B नंतर C, C नंतर D लेटर्स जोडतात. लेटर जोडायचे नाही आहे. लेटर साठी डॉट दिलेले असतात, ते डॉट्स जोडायचे आहे. आणि जे पिक्चर दिलेलं आहे ते A to Z कम्प्लीट करायचं आहे. सिक्वेन्सने ABCDEFG म्हणत जायचं आहे आणि Z पर्यंत आल्यावर स्टॉप व्हायचं आहे. असं त्यांना डॉट जोडायला शिकवायचे आहे. याच्या प्रॅक्टिससाठी डीमार्ट मध्ये पुस्तकं मिळतात. स्टेशनरीमध्ये सुद्धा छोटे छोटे पुस्तकं मिळतात छान. मुलांना ते करायलाही खूप मजा येते. तर असे पुस्तकं आणून सुद्धा तुम्ही त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करून घेऊ शकतात. नंतर ज्युनियरच्या मुलांना एक छोटंसं कंपोजिशन टाईप जे आहे फाईल सेंटेन्स वालं ते शिकवलं जातं. कोणाच्या शाळेमध्ये माय सेल्फ असतं, कोणाच्या शाळेत माय फॅमिली, माय स्कूल, माय मदर, माय फ्रेंड, माय पेट असे वेगवेगळे सब्जेक्ट असू शकतात. त्याच्यामध्ये त्यांना असं सेंटेन्स दिलं असतं. बरं, जसं माय नेम इज, इथे मुलाचं किंवा मुलीचं नाव जे आहे ते लिहायचं आहे. तर त्यांना स्वतःच्या नावाचं स्पेलिंग जे आहे ते आलं पाहिजे, पाठ करून घेतलं पाहिजे. तर इथे समजा विवान आहे तर V कॅपिटल विवान. आय एम अ बॉय असेल तर बॉय, गर्ल असेल तर गर्ल लिहायचं आहे. आय एम अ बॉय. आय एम 4 years old. FOUR 4. I study in junior KG. I live in, इथे तुमच्या गावाचं नाव जे आहे ते लिहायचं आहे. मी लिहिते वसई. तर आता हे जे स्पेलिंग आहे ते त्यांना फिलअप मध्ये भरायचे आहे. तर माय सेल्फ पूर्ण सेंटेन्स सुद्धा पाठ करून घ्यायचे आहे आणि हे जे स्पेलिंग फिल केलेले आहे हे स्पेलिंग सुद्धा त्यांच्याकडनं पाठ करून घ्यायचे आहे. मग हे स्पेलिंग पाठ करून घेताना त्यांची जी 4 लाईन वाली बुक असते त्या 4 लाईन बुक मध्ये अशा प्रकारे विवान 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 हे जे स्पेलिंग आहे हे लिहून लिहून त्यांच्याकडनं पाठ करून घ्यायचं आहे. BOY बॉय, BOY बॉय, BOY बॉय, FOUR 4, FOUR 4, FOUR 4, JR ज्युनियर KG, ज्युनियर KG, ज्युनियर KG, ज्युनियर KG आणि तुमच्या जे गावाचं नाव असेल ते गावाचं नाव जे आहे त्याचं स्पेलिंग त्याच्याकडून पाठ करून घ्यायचं आहे. नावाचं फर्स्ट लेटर कॅपिटलने सुरू करायचं आहे. गावाच्या नावाचं स्पेलिंग जे आहे ते पण कॅपिटल लेटरने सुरू करायचं आहे. हे त्याला शिकवायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही ज्युनियरच्या मुलांकडनं घरीच जर क्वेश्चन पेपरची तयारी करून घेतली तर मुलांची वेळेवर फजिती होत नाही. बऱ्याच वेळा टीचर्स खूप समजावून सांगत असतात पेपर कसा लिहायचा, टीचर क्वेश्चन वाचून काय करायचं आहे हे सांगत असतात. पण बरेच मुलं जे आहे टीचरकडे लक्ष देत नाही आणि नाही त्या चुका करून बसतात आणि मार्क गमावून बसतात.